आमचा नवीन पपईचा प्लॉट आहे आणि पपईची सेटिंग अशाप्रमाणे झालेली आहे। या पपईमध्ये आपण याप्रमाणे सुरुवातीला आंतरपीक म्हणून झेंडूची लागवड केलेली आहे। पण ॲक्च्युली काय झालेलं आहे, झेंडू लावायला उशीर झाल्यामुळे पपईची झाडं वर गेलेली आहेत आणि झेंडू खाली राहिलेला आहे। त्यामुळे झेंडूला फुलं लागत आहेत पण त्या मानाने कमीच आहेत। पपईची सेटिंग अशाप्रमाणे झालेली आहे, आपण पाहू शकता। आपण मागं पाहिलं होतं की आपण एक पपईमध्ये शेतकऱ्यांनी काडी केली, ती काडी का केली आहे हे आज आपण पाहून घेऊ। त्या काडी केल्याचा काय परिणाम झाला आहे। शेतकऱ्यांनी पपईमध्ये काडी केली म्हणजे काय, प्रत्येक खोडाला लहान असताना एक काडी खवली होती। त्या काडीचा परिणाम असा आहे, आपण आता व्हिडिओमध्ये बघू शकताय। ह्या पद्धतीनं फळधारणा झालेली आहे। मुळात म्हणजे त्याचा बुंदा मोठा झालेला आहे। ह्याप्रमाणे असा बुंदा मोठा झालेला आहे आणि अशी वरी सेटिंग होत आहे, आपण पाहू शकता। मागा म्हणल्याप्रमाणे हे झेंडूचे लागवड केलेले आहे। झेंडू लावण्याचे अनेक फायदे आहेत पपईमध्ये, ते आपल्याला माहीतच असतील। अशा रीतीने नियोजन आहे। आपल्याला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आमचे नियोजन कसे वाटले नक्की सांगा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।